आज 8 मार्च ना. महिला दिन. सकाळपासून नुसता मेसेजचा पाऊस पडलाय. कोणी शक्ती म्हणतय, कोणी दुर्गा म्हणतय, कोणी गृहलक्ष्मी म्हणतय. ऐकायला छान वाटते. पण या सगळ्या मोठ्या नावांच्या मागे मी कुठं हरवलीये का? कधी कुणाची मुलगी, कधी कुणाची आई, तर कधी कुणाची पत्नी झाली. या सगळ्या नात्यांच्या पदराखाली कधी माझं नाव विरून गेलं हे कळलंच नाही. सगळ्यांचा डब्बा आवरता आवरता स्वतःच्या आवडीची भाजी विसरून गेले मी. स्वतःचा संसार लावता लावता माझी स्वप्न धूळ खात पडली. याचा कधी विचारच केला नाही. लोक म्हणतात स्त्री म्हणजे शोषितपणाचा डोंगर. मग हा डोंगर कित्येक वेळेला आतून खचतो ते का कधी कोणाला दिसत नाही. जेव्हा हे डोळे रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची वाट पाहून थकतात, तर ह्या थकणाऱ्या डोळ्यांना कर्तव्य नाव दिलं जातं. माझ्या रागाला चिडचिड, माझ्या रडण्याला नाजूकपणा असं म्हटलं जातं. पण कधी कोणाला हे का समजत नाही की त्या मागं पण एक माणूस आहे. तिला फक्त कोणीतरी समजून घेणार हवंय. पण आज मला कोणाकडून कौतुक नकोय. आज मला स्वतःला सांगायचंय, तू खूप छान आहेस. तुला रडण्याचा अधिकार आहे आणि मोठ्याने हसण्याचा. तू एक नातं नाही, तू पूर्ण एक अस्तित्व आहेस. तुला थकण्याचा अधिकार आहे आणि पुन्हा भरारी घेण्याचा अधिकार. आजचा दिवस फक्त मेसेज पुरता मर्यादित नकोय. आज मी स्वतःला एक वचन देते. घरातला पसारा आवरता आवरता मी स्वतःलाही आवरीन आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग भरताना स्वतःच्या स्वप्नांच्या कॅनव्हासवर ब्रश फिरवीन. कारण मी फक्त ती नाहीये, मी माझा स्वाभिमान आहे. चला, तांदूळच निवडत बसले, भरपूर कामं करायचे. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.